पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून झाला आणि आता हा खून सुपारी देऊन करण्यात आल्याचं उघडकीस आलंय। पुणे पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली आणि यातील धक्कादायक माहिती म्हणजे सतीश वाघ यांच्या घराजवळ राहणारा अक्षय जवळकर या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टरमाइंड आहेत। माझ्यासोबत ऍडिशनल सीपी मनोज पाटील सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, संपूर्ण पुणे शहर या संपूर्ण हत्याकांडाने खरं तर हादरून गेलं होतं, त्यानंतर अवघ्या काही वेळातच पोलिसांनी 4 आरोपी पकडलेत। नेमकं कशामुळे हे संपूर्ण प्रकरण घडलंय? प्रथमदर्शनी आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, पहिले 2 दिवसच झालेले आहे। आता प्रथमदर्शनी असं दिसतंय की हा जो जवळकर होता तिथे भाड्याने राहिला होता यांच्याकडे, आणि त्या दरम्यान जे काही त्यांच्यामध्ये वाद झाले, दुश्मनी झाली, याचा राग म्हणून ही घटना केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय। पण सर, नेमका वाद असा काय झाला होता आणि अक्षय जवळकर हा जो यातला प्रमुख आरोपी आपण म्हणतोय त्याने सुपारी कुणाला दिली होती आणि कशा प्रकारे त्यांनी संपूर्ण हत्याकांड घडून आणले? इतर एक 4 व्यक्ती होते त्यांना या अक्षयकडून सुपारी देण्यात आली होती आणि हा कॉन्ट्रॅक्ट किलिंग मधूनच हा प्रकार केलेला आहे। वादाचं स्वरूप काय आहे, त्याचे काय डिटेल्स आहे याच्याबद्दल आम्ही तपास करतोय, परंतु निश्चितच याच्यापूर्वी त्यांच्यात वाद झाला होता आणि या वादाचं पुनर्वसन यामध्ये दिसतंय असं प्रथमदर्शनी वाटतं। तर आपण पाहिलं असेल या संपूर्ण प्रकरणासाठी 5 लाख रुपयाची सुपारी देण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आली होती। खरं तर सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी सतीश वाघ निघाले होते, त्यावेळी जबरदस्तीनं त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं। सर, अपहरण करण्यात आल्यानंतर कशा प्रकारे त्यांना कुठं नेण्यात आलं आणि किती वेळात हा संपूर्ण प्रकार घडला, त्याला ठार मारण्यात आलं? सकाळी साधारण 6च्या दरम्यानची ही घटना आहे। 6च्या दरम्यान आरोपी काही वेळापूर्वी तिथे येऊन थांबले होते। जसे हे मॉर्निंग वॉकला निघाले, आसपास कुणी नाही असं बघून त्यांनी पटकन त्यांना किडनॅप केलं, गाडीमध्ये घेऊन गेले आणि असं दिसतंय की पुढच्या काही तासात ही घटनाचा अंजाम त्यांनी दिला। त्यांना काही वेपन्सनी मारहाण करण्यात आली आणि मग ती बॉडी डिस्पोज करण्यासाठी शिंदेवाडी घाटामध्ये ती डिस्पोज केली। सर, आपल्याला कसं माहित झालं की या ठिकाणी म्हणजे त्यांना मारून शिंदोने घाटात टाकलं, हे कसं पुणे पोलिसांना कशा प्रकारे कळलं आणि पुढे काही तासात आरोपींना कशा प्रकारे आपण ट्रेस केलं? पुणे पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन केलं, कारण गाडी जरी दिसत होती तरी गाडीचा नंबर किंवा गाडीचे कुठलेही डिटेल्स दिसत नव्हते। तरी सुद्धा इन्व्हेस्टिगेशन मध्ये पोलिसांनी टेक्निकल असेल किंवा ह्युमन एव्हिडन्स इंटेलिजन्स असेल याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला। परंतु बॉडी डिस्पोज केल्यानंतर पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये हे ठिकाण होतं, त्या ठिकाणी तिथल्या पोलिसांना याची माहिती समजली। मग आमच्या पोलिसांनी जाऊन खात्री केली असता ती बॉडी त्यांचीच असल्याचे निष्पन्न झाले आणि पुढे तपासामध्ये ज्या रूटने गेले याचा फायदा सुद्धा पोलिसांना झाला। सर, शेवटचा प्रश्न, खरं तर या संपूर्ण प्रकरणात आरोपी जो अक्षय जवळकर आहे त्याने ज्या लोकांना सुपारी दिली होती ते लोक कोण होते, त्यांचं काही पूर्वीचा रेकॉर्ड आहे? असं काही खूप मोठं रेकॉर्ड अजूनपर्यंत दिसून येत नाही आहे, निश्चितच थोडं रेकॉर्ड आहे आणि या लोकांनी पैशासाठीच गेल्याचं दिसतंय। परंतु मला वाटतं हे इन्व्हेस्टिगेशन खूप प्राथमिक टप्प्यावरती आहे। जसा तपास प्रोग्रेस होईल त्याप्रमाणे मग तपासामध्ये काय निष्पन्न होईल त्याच्या आधारे पुढे पोलीस कारवाई करतील। पण अक्षय जवळकर आणि सतीश वाघ यांचे काही पूर्वीचे नेमके काय भांडण झाले होते, कधी भांडण झाले होते, हे काही समोर आले नाही? याचे डिटेल्स मिळतील, आता आम्ही तपास करतोय, नुकतेच आरोपी अटक केलेले आहेत, त्यामुळे या तपासामध्ये या गोष्टी सगळं पुढे येतील। तर आपण पाहू शकता अतिशय क्रूरपणे सतीश वाघ याचा खून करण्यात आला होता। जवळपास 70 शस्त्राचे वार त्यांच्या शरीरावर होते अशी माहिती जी आहे ती आता पुढे येते। मात्र या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासात यातील मुख्य आरोपी अक्षय जवळकर सह 4 अटक केली आहे। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com।